अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कृषी धोरणात आमूलाग्र बदल करण्याची नितांत गरज। नुकसानीची मदत या निव्वळ मलमपट्ट्या। नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक शेती पद्धती धोक्यात। अतिवृष्टी आली की अनुदान मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करूया वल्गना फोल ठरत आहे। कधी कधी प्रशासनाच्या कार्यप्रवतेने काही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, मात्र त्यासाठी खूप कागदी घोडे नाचवावे लागते। बँकासमोर याकरिता गर्दी पाहावयास मिळते। मुळात पर्यावरण असमतोलाने बदललेल्या नैसर्गिक ऋतुचक्राचा फटका बसला की खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करून जबाबदारी झटकणे हा एकमेव मार्ग उरला का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे। एकूण अर्थव्यवस्थेतील सर्वात जास्त वाटा हा कृषी क्षेत्रातून येतो। मागील काही वर्षापासून अतिवृष्टीने यावर पाणी फेरले आहे। कोणत्याही शेत शिवारात गेले की करपलेली कपासी, जळलेली तूर व हताश शेतकरी हे चित्र सार्वत्रिक आहे। यावर्षी जुलैपासून जो पाऊस पडला त्याने अक्षरशः सर्वत्र झोडपून काढले। नदी नाल्यांना पूर आल्याने, शेताची व गावात पाणी शिरल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले। शासनाने भेटीचे सोपस्कार पूर्ण केले, विरोधी पक्षाने सरकारवर ताशेरे ओढले। नुकसानीची तुटपुंजी मदत कुणाला मिळाली, कोणाला अजून पावेतो मिळायची आहे? मात्र हा प्रश्न केवळ मदतीने सुटणार नाही। मागील काही वर्षापासून निसर्ग बदलला आहे। कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होताना दिसते। याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो। याबाबत शासकीय पातळीवर ऋतुचक्रातील बदलावर शासकीय यंत्रणांनी अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्याची, मदत करण्याची गरज आहे। पारंपरिक शेती पद्धतीत बदल हा एक मार्ग होऊ शकतो, मात्र याकरिता शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल किंवा उभे राहील तरच शेतकरी तग धरू शकतील। झाले नुकसान की दे मदत हे अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर कामाचे नाही। सरकार नावाच्या यंत्रणेला अधिक गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे लागेल। अल्पशा मदतीने वेळ मारून नेण्याचे समाधान मानून घेता येईल, मात्र पारंपरिक शेतीला नैसर्गिक आपत्तीचे हे जोरदार धक्के यापुढे सहन होणार नाही। दीर्घकालीन उपाययोजना राबवूनच यावर मात करता येऊ शकते। शासनाकडे ही दृष्टी आणि प्रामाणिक नियत आहे का, हा खरा प्रश्न आहे। उपसंपादक रवींद्र राऊतसह खुशाल वानखेडे, यवतमाळ।